चला बाळांनो, आज आपण बघूयात इंग्रजीमधील अपोजिट वर्ड्स कोणकोणते असतात आणि तुम्हाला कशासाठी उपयोगाचे आहेत. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर असतातच, पण आपल्याला शाळेमध्ये सुद्धा जो इंग्रजी विषय आहे ना, तर इंग्रजी विषयामध्ये सुद्धा अपोजिट वर्ड्स विचारले जातात आणि अपोजिट वर्ड असतात. कोणताच पेपर असा नाही की जो अपोजिट वर्ड शिवाय पूर्ण होत नाही. इवन 10वीच्या पेपरमध्ये बोर्डाच्या परीक्षेला सुद्धा ना तुम्हाला अपोजिट वर्ड्स विचारले जातात आणि अपोजिट वर्ड्स वगैरे ह्यांचे मार्क्स आपल्या हातचे असतात. मग ते मिळवण्यासाठी काय करायला पाहिजे, तर आपण हे अपोजिट वर्ड्स ऐकायचे. आणि इंग्लिश मी तुम्हाला नेहमी सांगत असते, सतत ऐकून ऐकून कानावरती पडून पडून तुम्ही व्यवस्थित बोलू शकता किंवा तेवढे शब्द वगैरे तुम्हाला कव्हर होऊन जातील. कसं आहे, मराठीचं कसं होतं, मराठी आपण अगोदर बोलायला शिकलो, नंतर लिहायला शिकलो. मग इंग्लिशचं सुद्धा तसंच असतं. पण आपल्यात असा तास आहे की सध्या तुम्हाला इंग्लिश आलं पाहिजे, पण इंग्लिश घरामध्ये तर कोण बोलत नाहीये किंवा कोण बोललेलं कानावर पण पडत नाही. तर मग आपण इंग्लिश कसं काय त्या मुलांना तुम्हाला आलं पाहिजे वगैरे असा 8 तास धरू शकतो. त्याच्यासाठी तुम्ही इंग्लिश हे ऐकलं पाहिजे, जास्तीत जास्त बोललं पाहिजे त्यांच्या मुलांच्या सोबत. आणि तसे वर्ड्स त्यांच्या कानावर पडले ना, तर त्यांना ॲटोमॅटिक न सांगता सुद्धा इंग्लिश व्यवस्थित बोलता येईल इनडिरेक्टली त्यांच्याकडून. जसं मराठीमध्ये मुलं बोलतात ना, तसं इंग्लिशमध्ये सुद्धा बोलायला लागतील. त्याच्यामुळे जास्तीत जास्त शब्द त्यांच्या कानावर पडू देत, म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही. आपल्याला पेपरसाठी तर करायचंच आहे इंग्लिश, पण आपले रेग्युलर ह्याच्यामध्ये सुद्धा बोलायला यायला हवं. बघूयात आता अपोजिट वर्ड्स कोणकोणते आहेत ते. पहिला बघा, काइंड आहे, KIND. काइंड त्याच्या अपोजिट येतो क्रुएल पण आहे आणि अनकाइंड पण आहे. KIND, काइंड मीन्स दयाळू, आणि त्याच्या अपोजिट येतो अनकाइंड, UNKIND, अनकाइंड. आणि क्रुएल पण आहे, CRUEL, क्रुएल मीन्स सुद्धा काहीतर क्रूर असा येतो. त्यानंतर आहे फुल, FULL, फुल मीन्स काहीतर भरलेला असं पण आहे किंवा पूर्ण. आणि त्याच्या अपोजिट एम्प्टी असा सुद्धा येतो, EMPTY, एम्प्टी मीन्स रिकामा. त्यानंतर आहे टॉप, TOP, टॉप मीन्स वरचा. आणि बॉटम, BOTTOM, बॉटम मीन्स तळ किंवा खालचा असं घ्यायचं. बॉटम, टॉप, TOP, टॉप वर, आणि BOTTOM, बॉटम मीन्स तळ किंवा खालचा. त्यानंतर आहे बॉर्न, BORN, बॉर्न मीन्स जन्म, BORN, बॉर्न मीन्स जन्म. आणि डाईड, DIED, डाईड मीन्स काहीतर मृत्यू, DIED, डाईड मीन्स मृत्यू. त्यानंतर आहे बघा अर्न, EARN, अर्न मीन्स काहीतर कमविणे, अर्न, EARN, अर्न मीन्स कमविणे. आणि स्पेंड म्हणजे खर्च करणे, SPEND, स्पेंड म्हणजे काहीतर खर्च करणे, SPEND, स्पेंड म्हणजे खर्च करणे. त्यानंतर आहे बघा फॉरगेट, जे की तुम्हाला अभ्यास दिला की लगेच विसरता, म्हणजे तो काय झालं, फॉरगेट म्हणायचं. आणि ज्यांना आठवतं, फॉरगेटच्या विरुद्ध काहीतर रिमेंबर येणार, FORGET, फॉरगेट मीन्स काहीतर विसरणे. आणि रिमेंबर, REME, रिमेंबरचं स्पेलिंग बघा, त्याच्या प्रोनाऊन्सिएशनवरून पाठ करायचं, नीट समजावून घ्यायचं. रिमेंबर तर आपल्याला लिहिता येतंय, म्हणजे प्रोनाऊन्सिएशन लिहिता येतंय. मग स्पेलिंग करताना कसं करायचं, REMEMBER, रिमेंबर म्हणजे काहीतर आठवणे. त्यानंतर बघा फ्रेश, FRESH, फ्रेश म्हणजेच काहीतर ताजे, ताजा असं. आणि त्याच्या अपोजिट येतो स्टेल, STALE, स्टेल मीन्स शिळे, STALE, स्टेल मीन्स शिळे. आता फ्रेश तुम्ही सगळ्यांनी ऐकलंय की नाही सांगा, जास्तीत जास्त वेळा हा शब्द बोलला जातो फ्रेशचा, पण स्टेल त्याच्या अपोजिट जास्त कुणी बोललं जात नाही. त्याच्यामुळे STALE, स्टेल मीन्स काहीतर शिळा. त्यानंतर आहे रेग्युलर, रेग्युलर हा पण वर्ड ऐकलाय, म्हणजे नियमित शाळेला असं आपण म्हणू शकतो, म्हणजे नियमित रेग्युलर. आणि अनियमित म्हणजेच काय तर इरेग्युलर. रेग्युलरचं बघा, REGULAR, रेग्युलर, रेग्युलर मीन्स काहीतर नियमित, REGULAR, रेग्युलर मीन्स नियमित. आणि इरेग्युलर, IRREGULAR, इरेग्युलर म्हणजे काय म्हणायचं, तर अनियमित म्हणायचं. आलेत लक्षात कोणकोणते आहेत, IRREGULAR, इरेग्युलर म्हणजे काय तर अनियमित. स्ट्रॉंग, STRONG, स्ट्रॉंग म्हणजेच काहीतर मजबूत. आणि त्याच्या अपोजिट येणार वीक, WEAK, वीक मीन्स काहीतर अशक्त. बघा स्ट्रॉंगला कोणता अपोजिट येणार, अशक्त. नॅरो, NARROW, नॅरो मीन्स अरुंद. आणि वाईड किंवा ब्रॉड म्हणजेच काय येणार, तर तो रुंद, WIDE, वाईड मीन्स काहीतर रुंद. त्यानंतर आहे ॲड,
ए डबल डी म्हणजे ॲड मिळवणे आणि ॲडच्या विरुद्ध काढून टाकणे म्हणजेच रिमूव्ह. REMOVE रिमूव्ह मीन्स काहीतर काढून टाकणे. त्यानंतर आहे बेस्ट BEST बेस्ट मीन्स चांगला आणि वर्स्ट म्हणजेच वाईट. WORST वर्स्ट मीन्स काहीतर वाईट. WORST वर्स्ट म्हणजे काय येणार तर वाईट. त्यानंतर आहे बघा तुमच्या ह्याच्या विरुद्धार्थीवरूनच अँटॉनिम्स. ANTONYMS अँटॉनिम्स म्हणजेच काहीतरी विरुद्धार्थी. आणि सिनॉनिम्स SYNONYMS सिनॉनिम्स म्हणजे काहीतरी समानार्थी. बघा अँटॉनिम्स हे एक 10वीच्या पेपरला असतं बघा. अपोजिटच्या ऐवजी बऱ्याच वेळाना अँटॉनिम्स विचारले जातात किंवा सिनॉनिम्स असं सुद्धा समानार्थीला वापरलं जातं. अँटॉनिम्स ANTONYMS अँटॉनिम्स विरुद्धार्थी. आणि सिनॉनिम्स SYNONYMS सिनॉनिम्स म्हणजे काहीतरी समानार्थी. त्यानंतर आहे चीप CHEAP चीप म्हणजे काहीतरी स्वस्त. किती स्वस्तात वस्तू आणल्या म्हणजे चीप स्वस्त. त्यानंतर आहे चीपचाच अपोजिट एक्सपेन्सिव्ह. EXPENSIVE एक्सपेन्सिव्ह म्हणजे काहीतरी महाग. EXPENSIVE एक्सपेन्सिव्ह महाग. त्यानंतर आहे सेल्फिश SELFISH सेल्फिश म्हणजे स्वार्थी. SELFISH सेल्फिश मीन्स स्वार्थी. त्यानंतर अनसेल्फिश म्हणजे सेल्फिशच्या अपोजिट कोणता येणार तर अनसेल्फिश. UNSELIFISH अनसेल्फिश म्हणजेच काहीतरी निस्वार्थी म्हणायचं. त्यानंतर आहे ग्रँट GRANT ग्रँट म्हणजे स्वीकार आणि ॲक्सेप्ट म्हणजे पण स्वीकार येतो. ACCEPT ॲक्सेप्ट मीन्स स्वीकार. त्याच्या अपोजिट आहे रिफ्यूज REFUSE रिफ्यूज म्हणजे काहीतरी नकार. REFUSE रिफ्यूज नकार. त्यानंतर आहे सेफ SAFE सेफ म्हणजेच काहीतरी सुरक्षित. आणि अनसेफ म्हणजेच काय म्हणायचं तर म्हणजे असं धोकादायक किंवा डेंजरस. त्याला इंग्लिशमध्ये डेंजरस आहे. DANGEROUS डेंजरस म्हणजेच काहीतरी धोकादायक. DANGEROUS डेंजरस म्हणजे काहीतरी धोकादायक. त्यानंतर आहे ऑनेस्ट HONEST स्पेलिंग आता काय आहे एच आहे पण त्याचं प्रोनाऊन्सिएशन काय करायचं ऑनेस्ट म्हणजेच काहीतरी प्रामाणिक. आणि त्याच्या अपोजिट कोणता तर डिसऑनेस्ट DISHONEST डिसऑनेस्ट म्हणजेच काहीतरी अप्रामाणिक. त्यानंतर आहे इक्वल EQUAL इक्वल मीन्स समान आणि अनइक्वल म्हणजेच असमान. UNEQUAL अनइक्वल असमान. काय सगळ्यांनी अपोजिट वर्ड्स केले तरी चालतात, फक्त स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांनीच करावं असं अजिबात नाही. इतर विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे उपयोगाचे आहेत. त्यानंतर आहे बिल्ड BUILD बिल्ड मीन्स बांधणे आणि डिस्ट्रॉय मीन्स तोडणे. DESTROY डिस्ट्रॉय मीन्स काहीतरी तोडणे. बघा BUILD बिल्ड मीन्स काहीतरी बांधणे आणि डिस्ट्रॉय DESTROY डिस्ट्रॉय मीन्स काहीतरी तोडणे. त्यानंतर आहे बघा नेक्टर म्हणजेच NECTAR नेक्टर म्हणजे अमृत आणि पॉयझन म्हणजे काहीतरी विष. POISON पॉयझन विष. बघा आणखी एकदा नेक्टर NECTAR नेक्टर अमृत आणि पॉयझन POISON पॉयझन विष. त्यानंतर आहे ॲडव्हान्टेज AD स्पेलिंग बघा कसं पाठ करायचं. ॲडव्हान्टेजचं प्रोनाऊन्सिएशन आहे त्याच्यावरनं करायचं, लक्षात राहतात. मग सगळ्याच गोष्टींचा रट्टा नाही मारायचा मग विसरायला होतात, तर तसं नको आहे करायला. ॲडव्हान्टेज प्रोनाऊन्सिएशन जसं आहे ना तसं करा. ADVANTAGE ॲडव्हान्टेज. त्याच्या ॲडव्हान्टेज म्हणजेच काय तर फायदा आणि त्याच्या अपोजिट डिसॲडव्हान्टेज DISADVANTAGE डिसॲडव्हान्टेज म्हणजेच काय तर तोटा डिसॲडव्हान्टेज. त्यानंतर आहे नथिंग NOTHING नथिंग म्हणजेच कधीही नाही आणि म्हणजे एव्हरीथिंग म्हणजेच नेहमी. EVERYTHING एव्हरीथिंग म्हणजेच काय तर नेहमी.
त्यानंतर बघा हाईड, HIDA, हाईड म्हणजेच काही तर लपणे, आणि SEEK, सीक म्हणजे काही तर शोधणे. म्हणजे हाईड अँड सीक हा खेळ आहे की नाही बघा, लपाछपीचा खेळ असतो, त्या पद्धतीने घ्यायचं. HIDA हाईड मीन्स लपणे, आणि SEEK सीक म्हणजे काही तर शोधणे. त्यानंतर आहे पेट, PET, पेट मीन्स काही तर पाळीव, आणि वाईल्ड, WILD, वाईल्ड मीन्स काही तर जंगली. PET पेट मीन्स काही तर पाळीव, आणि वाईल्ड म्हणजेच काही तर जंगली. त्यानंतर आहे पुअर, POOR, पुअर, पुअर मीन्स काहीतर गरीब, आणि RICH रिच म्हणजेच काहीतर श्रीमंत. त्यानंतर बघा ग्रीडी, GREEDY, ग्रेडी, ग्रेडी म्हणजेच काहीतर हावरट, लोभी वगैरे, आणि त्याच्या अपोजिट येतो सॅटिस्फाईड, SATISFIED, सॅटिस्फाईड म्हणजे काही तर समाधानी. बघा ग्रेडी, GREEDY, ग्रेडी, ग्रेडी मीन्स काहीतर लोभी, लोभी किंवा हावरट, आणि सॅटिस्फाईड SATISFIED, सॅटिस्फाईड म्हणजे काहीतर समाधानी. त्यानंतर आहे मॅरिड, MARRIED, मॅरिड, मॅरिड म्हणजे विवाहित, आणि अनमॅरिड UNMARRIED, अनमॅरिड म्हणजेच काहीतर अविवाहित, अनमॅरिड अविवाहित, आणि मॅरिड म्हणजे विवाहित. बघा अजून एकदा सांगते, MARRIED, मॅरिड, मॅरिड म्हणजे काहीतर विवाहित, आणि अनमॅरिड UNMARRIED, अनमॅरिड म्हणजेच काहीतर अविवाहित. त्यानंतर बघा फ्रीज, FREEZE, फ्रीज म्हणजे काहीतर गोठणे, आणि मेल्ट म्हणजेच काहीतर वितळणे, MELT, मेल्ट मीन्स काहीतर वितळणे, मेल्ट म्हणजेच वितळणे. नेक्स्ट आहे राईट, RIGHT, राईट म्हणजे उजवा, आणि LEFT, लेफ्ट म्हणजे काहीतर डावा. RIGHT राईट म्हणजे उजवा, आणि लेफ्ट मीन्स डावा. त्यानंतर आहे फॅमिलियर, फॅमिलियर बघा, फॅमिली नव्हे, फॅमिलियर, FAMILIAR, बघा FA, फ्या झालं, मिलियर, FAMILIAR, फॅमिलियर म्हणजे परिचित, आणि अनफॅमिलियर म्हणजे काय म्हणायचं तर अनपरिचित, अपरिचित थोडक्यात, UNFAMILIAR, अनफॅमिलियर म्हणजे काय तर अपरिचित असा. त्यानंतर आहे करेक्ट, CORRECT, करेक्ट म्हणजे बरोबर, आणि इनकरेक्ट, INCORRECT, इनकरेक्ट म्हणजे चूक, आणि रॉंग म्हणजे पण चूक. त्यानंतर आहे लॉस्ट, LOST, लॉस्ट म्हणजे काहीतर हरविणे, आणि FOUND, फाउंड मीन्स काहीतर सापडणे. बघा LOST, लॉस्ट मीन्स हरवणे, आणि FOUND, फाउंड मीन्स काहीतर सापडणे. त्यानंतर आहे टायडी, TIDY, टायडी मीन्स नीटनेटकेपणा, आणि अनटायडी म्हणजेच काहीतर अस्वच्छ, UNTIDY, अनटायडी म्हणजे काहीतर अस्वच्छ, TIDY, टायडी म्हणजे नीटनेटका, आणि अनटायडी म्हणजे काहीतर अस्वच्छ. त्यानंतर आहे अशेम्ड, ASHAMED, अशेम्ड म्हणजेच काहीतर, अशेम्ड लाज, आणि प्राऊड म्हणजे अभिमान वाटणे. अशेम्ड बघा ASHAMED, अशेम्ड म्हणजे लाज, आणि PROUD, प्राऊड म्हणजेच काहीतर अभिमान असं. युनिटी, UNITY, युनिटी म्हणजे एकता, आणि डायव्हर्सिटी, DIVERSITY, डायव्हर्सिटी म्हणजे काहीतर विविधता, DIVERSITY, डायव्हर्सिटी म्हणजे काहीतर विविधता. त्यानंतर आहे बिहाइंड, BEHIND, बिहाइंड म्हणजे पाठीमागे, बिहाइंडच्या विरुद्ध काय अपोजिट काय येणार, इन फ्रंट ऑफ, INFRONTOF, इन फ्रंट ऑफ म्हणजे काहीतर च्या पुढे, इन फ्रंट ऑफ म्हणजेच काहीतर च्या पुढे. त्यानंतर आहे हार्मफुल, HARMFUL, हार्मफुल म्हणजेच काहीतर उपद्रवी, आणि हार्मलेस, HARMLESS, हार्मलेस म्हणजे काहीतर निरुपद्रवी, हार्मलेस म्हणजेच काहीतर निरुपद्रवी. HARMFUL, हार्मफुल म्हणजेच उपद्रवी, आणि हार्मलेस म्हणजेच काहीतर निरुपद्रवी. आलेत लक्षात कोणकोणते आहेत ते शब्द, आपल्याला जेवढे झालेले आहेत तेवढे व्यवस्थित करा. त्यानंतर आहे बघा कंप्लीट, COMPLETE, कंप्लीट म्हणजे पूर्ण, आणि इनकम्प्लीट म्हणजे अपूर्ण, INCOMPLETE, इनकम्प्लीट म्हणजे काय तर अपूर्ण, इनकम्प्लीट म्हणजे काय येणार तर अपूर्ण. आलेत लक्षात कोणकोणते आहेत, कसे करायचे ते.
त्यानंतर आहे बघा ब्लंट, हा एक सारखा येतो. ब्लंट BLUNT, ब्लंट म्हणजेच काय तर बोथट. BLUNT, ब्लंट म्हणजे बोथट. आणि शार्प SHARP, शार्प म्हणजे काय तर धारदार. SHARP, शार्प मीन्स धारदार. त्यानंतर आहे सॅड SAD, सॅड म्हणजे दुःखी. आणि हॅप्पी HAPPY, हॅप्पी मीन्स काय तर आनंदी किंवा ग्लॅड मीन्स पण काय तर आनंदी. त्यानंतर आहे पोलाईट POLITE, पोलाईट, पोलाईट मीन्स काय तर नम्र. POLITE, पोलाईट मीन्स नम्र. आणि इम्पोलाईट IMPOLITE, IMPOLITE, इम्पोलाईट म्हणजेच काय तर उद्धट. त्यानंतर आहे क्रुकड CROOKED, क्रुकड म्हणजेच काय तर कपटी. CROOKED, क्रुकड, क्रुकड म्हणजेच काय तर कपटी. आणि त्याच्या अपोजिट आहे ऑनेस्ट HONEST, ऑनेस्ट म्हणजेच काय तर प्रामाणिक. HONEST, ऑनेस्ट म्हणजेच काय तर प्रामाणिक. आलेत लक्षात. त्यानंतर आहे ब्रॉड आणि नॅरो, आपण मगाशी बघितलेला होता. त्यानंतर बघा असेंडिंग आणि डिसेंडिंग एक असतो, म्हणजे इंग्लिश पेपरमध्ये येतोच ते, असेंडिंगने अरेंजमेंट करा किंवा डिसेंडिंगने. तर असेंडिंग AS, बघा स्पेलिंग काय आणि पण म्हणतो काय, ASCENDING, ASCENDING. असेंडिंग म्हणजे चढता क्रम. आणि डिसेंडिंग DESCENDING, डिसेंडिंग म्हणजे काय तर उतरता क्रम. बघा असेंडिंग ASCENDING, असेंडिंग चढता क्रम. आणि डिसेंडिंग म्हणजे काय येणार तर उतरता क्रम. आलेत लक्षात कोणकोणते आहेत बघा. आता अजून एकदा मी फक्त अर्थ न सांगता डायरेक्ट आपण एकदा सगळे रिपीट करून घेऊया, जेणेकरून जर मी रीड केला ना तर तुम्ही लगेच त्याचा आन्सर सांगायचं. चला बघूयात आता. ब्लंट, ब्लंट शार्प, क्रुकड ऑनेस्ट, वाईज WISE, वाईज म्हणजे शहाणा. आणि सिली SILY, सिली म्हणजे काय तर मूर्ख. WISE, वाईज, वाईज म्हणजे शहाणा. आणि SILY, सिली म्हणजे काय तर मूर्ख. त्यानंतरचं बघा ब्रॉड BROAD, ब्रॉड म्हणजेच काय तर रुंद. आणि नॅरो NARROW, नॅरो मीन्स अरुंद. हे दोन्हीतला फरक लक्षात ठेवा. ब्रॉड BROAD, ब्रॉड मीन्स रुंद. आणि नॅरो NARROW, नॅरो मीन्स काय तर अरुंद. बघा वाचून घेऊयात एकदा. असेंडिंग, डिसेंडिंग, ब्रॉडला नॅरो, सॅड हॅप्पी किंवा ग्लॅड, पोलाईट इम्पोलाईट, काइंड अनकाइंड किंवा क्रुएल, फुल एम्प्टी किंवा लेस, टॉप बॉटम, बॉर्न डाईड, अर्न स्पेंड, कंप्लीट इनकम्प्लीट, कम्फर्टेबल अनकम्फर्टेबल, कम्फर्टेबल म्हणजे आराम वाटणं. COM झाला नव्हता ना मग अशा आपला. कम्फर्टेबलचं बघा COMFORTABLE, कम्फर्टेबल म्हणजे आराम. आणि अनकम्फर्टेबल म्हणजे आराम नसणे. पुढं फक्त UN जोडायचं. UNCOMFORTABLE. बघा कम्फर्टेबलचं स्पेलिंग. पहिला COMFORT किल्ला, त्याच्यातला तो नाही का FORT मधला, त्याच्यामुळं COMFORT UNCOMFORTABLE, अनकम्फर्टेबल म्हणजे आराम नसणे. फॉरगेट रिमेंबर, फ्रेश स्टेल, स्ट्रॉंग वीक, नॅरो ब्रॉड, ॲड रिमूव्ह, क्रिएट डिस्ट्रॉय. क्रिएटचं स्पेलिंग CREATE, क्रिएट, क्रिएट म्हणजेच काय निर्माण. आणि डिस्ट्रॉय DESTROY, डिस्ट्रॉय म्हणजे काय तर नाश. नेक्टर पॉयझन, इक्वल अनइक्वल, मॉडर्न अनसाइंट, मॉडर्नला अनसाइंट, बिल्ड डिस्ट्रॉय, बेस्ट वर्स्ट, अँटोनिम्स सिनॉनिम्स, चीप एक्सपेन्सिव्ह, टायडी अनटायडी, सेल्फिश अनसेल्फिश, ग्रँट रिफ्यूज,
लॉस्ट, फाउंड, करेक्ट, इनकरेक्ट किंवा रॉंग, सेफ, अनसेफ किंवा डेंजरस, ऑनेस्ट, डिसऑनेस्ट, इथं प्रिफिक्स लागला बघा ऑनेस्टला, फॅमिलियर, अनफॅमिलियर, इथं सुद्धा प्रिफिक्स लागलेला आहे, नथिंग, एव्हरीथिंग, राईट, लेफ्ट, बिहाइंड, इन फ्रंट ऑफ, फ्रीज, मेल्ट, एबल, अनेबल, ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज, युनिटी, डायव्हर्सिटी, ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज, त्यानंतर प्रॉपरली, इम्प्रॉपरली, प्रॉपरली म्हणजे व्यवस्थित, PROPERLY, प्रॉपरली म्हणजे व्यवस्थित आणि इम्प्रॉपरली म्हणजे अव्यवस्थित, ग्रेडी, सॅटिस्फाईड, मॅरिड, अनमॅरिड, यंगर, एल्डर, यंगरचा YOUNGER, यंगर, आणि एल्डर ELDER, एल्डर मीन्स मोठा, स्पेलिंग बघा, YOUNGER, यंगर मीन्स लहान आणि एल्डर मीन्स मोठा, हाईड, सिक, हार्मफुल, हार्मलेस, अशेम्ड, प्राऊड, पेट, वाईल्ड, पुअर, रिच. आलेत लक्षात? जेवढे सांगितलेले आहेत तेवढे पाठांतर व्यवस्थित करा. राहिलेले जे काय अपोजिट वर्ड्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करूया. तोपर्यंत तुम्ही सगळे जेवढे झालेले आहेत तेवढे शब्द सगळे पाठ करा. सांगितलेले आपण उद्या क्लासमध्ये टेस्ट घेऊया, त्यावेळेस तुमचे ते सगळे शब्द पाठ असायला हवेत. आलेत लक्षात? जेवढे होतील तेवढे करायचे, पण किमान आपण ट्राय केलं तरी करायला पाहिजे ना, थोडंफार तरी त्याच्यातले स्पेलिंग वगैरे आपल्याला करेक्ट करता आले पाहिजेत. स्पेलिंग तुम्हाला तयार करता यायला पाहिजेत. त्याच्यातले स्पेलिंग तयार करायला आले की आपल्याला अपोजिट वर्ड्स जमणारच ना 100%. त्याच्यामुळे अपोजिट वर्ड्स सतत ऐका, लिहा, वाचा, म्हणजे तुमचे पाठ होऊन जातील. कळालेच सर्वांना? ठीक आहे.